एनआयएनं कोल्हापुरात 3 ठिकाणी छापे टाकलेत। इचलकरंजी, हुपरी आणि कोल्हापूर शहरात छापे टाकण्यात आलेले आहेत। यामध्ये पीएफआयशी संबंधित 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। संशयितांकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि देशभरात 14 ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेले आहेत आणि त्यापैकी 3 ठिकाणी कोल्हापुरात हे छापे टाकण्यात आले। मुंबईमध्ये अंधेरीजवळील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचं काम मध्यरात्रीपासून सुरू होतं आणि त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्यानं पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती। हे काम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत करण्यात येणार होतं, मात्र हे काम उशिरापर्यंत सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आणि यामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागलाय। आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। विश्रांती घेतलेला पाऊस ऑगस्टच्या अखेरीस बरसण्याची शक्यता आहे। राज्यात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर 21 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सक्रिय होईल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात पाऊस होईल, मात्र मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। पावसाचा अभाव आणि धरणांमधील अपुरा पाणीसाठा यामुळे यंदा राज्याच्या घशाला कोरड पडण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। राज्यात आज घडीला धरणांच्या एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षा तब्बल 558 टीएमसी कमी पाणीसाठा झाल्याचं दिसून येतंय। कोयना, जायकवाडी, उजनी, गोसेखुर्द यासारखी प्रमुख धरणं अजूनही पूर्ण क्षमतेनं भरलेली नाहीत। अशातच पाऊसही गायब झाला असल्यानं येणाऱ्या काळात राज्यातील धरणं भरण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येते। राज्यात मोठी, मध्यम आणि लहान प्रकारची मिळून एकूण 2994 धरणं आहेत आणि गेल्या वर्षी याच दिवसात या सर्व धरणांमध्ये मिळून जवळपास 80% पाणीसाठा होता। यंदा हेच प्रमाण अवघ्या 60%च्या आसपास आहे। मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 10.62% कमी आहे। जून महिन्यात पावसानं केलेला विलंब आणि ऑगस्ट महिन्यात दिलेली ओढ यामुळे यंदा कमी पाणीसाठा जमा झाल्याचं दिसून येतंय। उलट मोडक सागर, तानसा, तुळसी आणि विहार हे तलाव जुलैच्या अखेरीस पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ओसंडून वाहत होते, मात्र या तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याचं दिसून येतंय। यंदा 13 ऑगस्ट रोजी 7ही तलावांमधील एकूण पाणीसाठा हा 82.72% होता, तर गेल्या वर्षी याच दिवशी 93.34% इतका पाणीसाठा होता। त्यामुळे यंदा पाणीसाठ्यामध्ये सुमारे 10.62%ची तूट दिसून येते।